विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निदर्शनावरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक अभ्यास मंडळाद्वारे कौशल्य विकासाला अनुसरून नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले होते। यातून प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी निर्माण होऊ नये याकरिता धर्मपेठ विज्ञान महाविद्यालय, सिंधू महाविद्यालय नागपूर, भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर येथील वनस्पती शास्त्र विभाग आणि आयुर्वर्ण फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने प्राध्यापकांसाठी विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते। राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती नागपूर येथे पार पडलेल्या फार्माकोगनॉसी अँड हर्बल टेक्नॉलॉजी या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉक्टर अखिलेश पेशवे यांनी भूषविले, तर प्राध्यापक डॉक्टर नितीन डोंगरवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्राध्यापक डॉक्टर प्रकाश इटनकर यांनी उपरोक्त विषयावर यांच्या बीजभाषणातून सविस्तर मार्गदर्शन केले। प्राचार्य डॉक्टर व्ही एम पेंडसे, प्राचार्य डॉक्टर पराग निमिषे आणि अंबारीश घगाटे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते। नवीन शिक्षण धोरणात कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमातून तयार करण्याचे आव्हान असेल असे उपस्थित मान्यवरांनी प्रतिपादन केले। श्री आयुर्वेद महाविद्यालय येथील डॉक्टर रमन बेलंगे, डॉक्टर श्यामबाला केंद्र आणि डॉक्टर चंचल भावसार यांनी अनेक प्रात्यक्षिकांसह उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले आणि प्रशिक्षण दिले। या प्रसंगी औषधी वनस्पती प्रदर्शन सुद्धा लावण्यात आले होते। प्रास्ताविक कार्यशाळेचे संयोजक डॉक्टर विलास डोईफोडे यांनी केले, तर संचलन आयोजन सचिव डॉक्टर राजकुमार खापेकर यांनी आभार प्रदर्शन समन्वयक डॉक्टर पितांबर हुमणे यांनी केले। कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर संदीप हाते, प्राध्यापक चंद्रशेखर पटोडे, डॉक्टर मेघा भंबारी, प्राध्यापक प्रवीण दुलारे, डॉक्टर प्राची लांबट यांनी अथक प्रयत्न केले। विद्यापीठ क्षेत्रातील अनेक वनस्पती शास्त्र प्राध्यापकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आणि वेळोवेळी अशा प्रास्ताविक पूरक आयोजनाची इच्छा व्यक्त केली। हे विशेष। पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।